नमस्कार. मी डॉक्टर विजय भोकरे, नाशिकला इंदिरानगर येथे फॅमिली फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करतोय. गेली 26 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतोय. आज आपण अँटिबायोटिक्सचे युजेस, प्रतिजैविकांचा वापर आणि त्यामुळे होणारा आतड्यांवरचा परिणाम याबद्दल चर्चा करणार आहोत. मुळात अँटिबायोटिक का बरं घ्यायला लागतात ह्याच्यावर आपण पहिल्यांदा बोलूया. असे दिवस होते की ज्या वेळेला संसर्ग जर झाला जीवाणूंचा, तर लोक सॅनिटोरियम मध्ये राहत होते किंवा घरी राहायचे आणि उत्तम प्रकारचं अन्न खाणे, पूर्णपणे रेस्ट घेणे आणि त्यांच्या घरच्यांनी त्यांची केलेली शुश्रूषा यामुळे ती लोक सगळी लवकरात लवकर बरी होत होती. लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा त्यांना 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 3 आठवडे असे लागत होते. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण कोणीही एवढे दिवस वाट बघू शकत नाही. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर बरं व्हायचं असतं आणि आपल्या कामावर आपल्याला परत रिझ्यूम व्हायचं असतं. आपण वेगवेगळ्या कामात गुंतलेलो असतो आणि जास्त दिवस आपल्याकडे नसतात हाताशी. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर बरं व्हायचं असतं. त्यामुळे अँटिबायोटिक्स हे घ्यावेच लागतात. शिवाय आपली जीवनशैली जी आहे, त्या जीवनशैलीमुळे आपली प्रतिकारशक्ती तेवढी चांगली राहिलेली नाही. पूर्वी जसं लोक 8 तास शांत झोप घेऊ शकत होते, सकस अन्न खाऊ शकत होते, रोजचा रोज व्यायाम करायला त्यांच्याकडे वेळ होता. परंतु आताची परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांची प्रतिकारशक्ती पहिल्यासारखी राहिलेली नाहीये. त्यामुळे छोट्या छोट्या कारणाने आपल्याला जंतू संसर्ग, विशेष करून जीवाणूंचा संसर्ग हा होत असतो आणि त्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे आपले डॉक्टर आपल्याला जीवाणूंसाठी प्रतिजैविक देत असतात. आता प्रतिजैविक वापरताना आपल्याला काही पथ्य पाळला पाहिजे. आपल्या मनाने आपण ओव्हर द काउंटर प्रतिजैविक घ्यायला नाही पाहिजे. प्रतिजैविक, ज्याला आपण कॉमन भाषेमध्ये किंवा बोली भाषेत सगळेजण अँटीबायोटिक्स म्हणतात, तर अँटीबायोटिक्स ही आपल्या मनाने घेण्याची औषधं नाही आहेत. अँटीबायोटिक्स हे दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते घ्यायला पाहिजे. आपल्या मनाने आपण कोणाचं तरी प्रिस्क्रिप्शन बघून घरातल्या एकाला आजार पण आलं तर तीच प्रिस्क्रिप्शन सगळ्यांनी वापरलं आणि आपल्या मनाने ती सगळी औषधं घेतली तर अनर्थ ओढवू शकतो. त्याचबरोबर डॉक्टरांनी मागच्या वेळेला आपल्याला काय औषध दिलं होतं याच्यासाठीचं प्रिस्क्रिप्शन काढून लोक आपल्या मनाने तेच औषधं परत रिपीट करतात. परंतु जंतू संसर्ग करणारा जीवाणू तोच होता हे तुम्ही कसं ओळखणार? हे डॉक्टरच ओळखू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मनाने औषध घेणं हे टाळलं पाहिजे. अदरवाईज आपल्याला खूप मोठ्या त्रासाला तोंड द्यावं लागू शकतं. बरं, मुळात अँटीबायोटिक्स ही घेताना आपल्या मनाने कधी पण सुरू करता येत नाहीत, आपल्या मनाने केव्हा पण बंद करता येत नाहीत. डॉक्टरांनी किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपण अँटीबायोटिक्स घ्यायला पाहिजे. ती पुरेशा मात्रेमध्ये घ्यायला पाहिजे, पुरेशा कालावधीसाठी घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला झालेल्या संसर्गाचं पूर्णपणे निपात होतो आणि आपण आपल्या आरोग्यवान परिस्थितीमध्ये पुन्हा पोहोचतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेलं प्रिस्क्रिप्शन आणि त्यांनी लिहून दिलेला ड्युरेशन, तेवढं पूर्ण ड्युरेशन आणि कोर्स त्याप्रमाणे आपण केला पाहिजे. बरं, असं करताना देखील हे जे आपण घेतो ती प्रतिजैविक जी असतात, ज्याला अँटीबायोटिक्स म्हणतात, ही जीवाणूंच्या विरुद्ध काम करतात. आपल्या पोटामध्ये करोडो किंवा अब्जावधी संख्येने असे युजफुल बॅक्टेरिया असतात. ते आपल्या बरोबर सामोपचाराने राहत असतात. ते आपल्याला त्रास देत नाहीत, उलट आपल्यासाठी ते मदत करत असतात आपल्याला. ह्याला सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणतात. सिम्बायोटिक रिलेशनशिप मध्ये होस्ट आणि त्याच्यात आत असलेला दुसरा जंतू हे एकमेकांना सहचर्य त्यांचं चाललेलं असतं आणि दोघांना एकमेकांचा फायदा होत असतो. आपल्याला या कॉमेन्शियल बॅक्टेरियाचा म्हणजे युजफुल असलेल्या जीवाणूंचा पोटातल्या फायदा असा असतो की ते जीवाणू, त्याला संपूर्ण जीवाणूंची कॉलनी असते आणि ह्या सगळ्याला मायक्रोबायोम किंवा मायक्रोबायोटा हे मॉडर्न मेडिसिन मध्ये म्हटलं जातं. हे अतिशय महत्वाचं असलेलं मायक्रोबायोटा किंवा मायक्रोबायोम हे आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी खूप उपकारक असतं. आपण जे काय खातो त्याचं पचन होत असतं. पचन होताना ब्रेकडाऊन करणं जे असतं, वेगवेगळे मॉलिक्युल्स असतात, काही फायबर्स असतात, ते ब्रेकडाऊन करण्याचं महत्वाचं काम म्हणजेच पचन करण्याचं महत्वाचं काम हे बॅक्टेरिया करत असतात, जे आपल्यासाठी कामाचे असतात. उपकारक जंतू असतात, उपकारक जीवाणू असतात. हे जीवाणू आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करत असतात, आपलं पोट रेग्युलर साफ होण्याचं काम करत असतात आणि आपलं संपूर्ण सुचारू पद्धतीनं आरोग्यवान आपण राहू यासाठी ते काम करत असतात. पण आपण ज्या वेळेला जंतू संसर्ग झालेल्या वाईट जंतूंच्या किंवा वाईट जीवाणूंच्या विरोधामध्ये जे प्रतिजैविक घेतो, अँटीबायोटिक्स घेतो, जे डॉक्टरांनी दिलेले असतात, जरी त्यांनी दिलेले असले, डॉक्टरांनी दिलेले असले आणि योग्य मात्रेमध्ये आणि योग्य ड्युरेशन मध्ये जरी आपण घेतले, तरी देखील त्याचे साईड इफेक्ट्स येत असतात.
त्या जीवाणूंच्या त्रासदायक जीवाणूंना मारणारी प्रतिजैविक आपल्या शरीरातल्या उपयोगी असलेल्या कॉमेन्सल्स किंवा सिम्बायोटिक रिलेशन असलेल्या जीवाणूंना देखील मारतात. आणि अशा वेळेला आपल्या शरीरामधल्या उपकारक जंतूंच्या बॅक्टेरियल कॉलनीज ज्या असतात त्या कॉलनीच्या कॉलनीज नष्ट होत असतात आणि ते आपल्याला शरीरातनं बाहेर जातात. त्याचबरोबर ह्या अँटीबायोटिक्समुळे येणारे इतर साईड इफेक्ट जे असतात, जसे की आपल्या जठरामधली जी आम्लता असते, म्हणजेच ऍसिडची जी मात्रा असते ती ह्या औषधांमुळे वाढत असते. त्यामुळे पुष्कळदा लोकांनी जेव्हा आजारी रुग्ण जेव्हा अँटीबायोटिक कन्झ्युम करतो त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये जठरामध्ये ऍसिडचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे त्याला ऍसिडिटी, जळजळ, छातीमध्ये जळजळ होणं, ढेकर येणं, पचनासंबंधित तक्रारी येणं हे सुरू होतं. आणि त्यामुळे अपचन होणं, ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी, जळजळ हे होतं. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे मोठ्या आतड्यावर त्याचप्रमाणे छोट्या आतड्यावर ह्या अँटीबायोटिक्समुळे असलेलं जे अस्तर असतं ते अस्तर जे असतं त्या अस्तरावर असलेल्या मायक्रोबायोम किंवा मायक्रोबायोटा जे म्हणतो त्या बॅक्टेरियल कॉलनी नष्ट झाल्यामुळे त्या आतड्यांवर देखील त्याचा अँटीबायोटिकचा वाईट असा परिणाम होतो आणि त्यामुळे आतड्यांवर देखील सूज येते. आणि ही आलेली सूज आपल्याला पोटात दुखवतं आणि त्या दुखण्यामुळे पेशंट बेजार आधीच झालेला असतो त्याच्या अडचणींमुळे, इन्फेक्शनमुळे त्याला अजून पोटात कायम दुखायला लागतं. आणि मग काही वेळेला अशी वेळ येते की लोक म्हणतात की बाबा उपचार नको परंतु तुझे साईड इफेक्ट नको. म्हणजे उपचारापेक्षा साईड इफेक्ट त्याचे येतात तेच भयानक होतात. हा, या अँटीबायोटिक्समुळे जे साईड इफेक्ट असतात त्याच्यामध्ये आपण बघितलं आम्लता वाढते, त्याच्यामुळे छातीमध्ये जळजळ, हार्टबर्न म्हणतात ते होतं, आतड्यांवर सूज येते, मोठ्या आतड्यावर त्याचप्रमाणे छोट्या आतड्यावर देखील सूज येते, त्याच्यामुळे त्याला कोलायटिस म्हणतात ते होतं. आणि शेवटचं म्हणजे कारण नसताना लूज मोशन होतात, कारण आपल्या पोटामध्ये असलेले कॉमेन्सिल बॅक्टेरिया अँटीबायोटिकमुळे मरतात आणि जी पचनाची एक शेवटची प्रक्रिया आहे तिच्यामध्ये डिस्टर्बन्स येतो आणि जुलाब व्हायला लागतात. अँटीबायोटिक इंड्युस्ड डायरिया हे पेशंटला फेस करायला लागतं. म्हणजेच आपल्याला आता इथे बघायला पाहिजे की अँटीबायोटिक घेणं आवश्यक असताना डॉक्टरांनी आपल्याला अँटीबायोटिक दिलेलं आहे, परंतु अशा वेळेला ते अँटीबायोटिक साईड इफेक्ट देतं जे आपण आता बघितलं, तर त्या साईड इफेक्ट मधलं जुलाब होणं हा एक साईड इफेक्ट आहे. आणि त्यामुळे अँटीबायोटिक घेत असताना आपल्याला ते जंतू जे आहेत आपल्या पोटातले उपकारक जंतू त्यांचं स्वास्थ्य राहील, ते एक तर रिप्लेस होतील अशी काळजी आपण घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स हे आपल्याला घ्यायला लागतं. उत्तम प्रतीचा आहार घ्यायला लागतो, पुरेशी विश्रांती घ्यायला लागते, योगा, प्राणायाम हे इतर आपले जे भारतीय संस्कृतीमध्ये असलेले जीवनशैलीचे आपले सुधारण्यासाठीचे जे असलेले उपक्रम ते देखील आपण करायला हवे. त्यातलं प्रीबायोटिक्स म्हणजे असं असतं की जे उपकारक जंतूंना उपयोगी असलेले फायबर्स ती म्हणजे प्रीबायोटिक्स असतात, ती औषधामध्ये असतात की त्या पदार्थांमुळे शरीरातले उपकारक जंतू असतात त्यांची संख्या वाढते आणि ते पटापट त्यांची रिप्रोडक्शन होतं आणि आपल्याला जो अँटीबायोटिकमुळे येणारा साईड इफेक्ट आहे जसं की डायरिया त्याच्यापासून आपलं बचाव होतो. ही प्रीबायोटिक्स प्रोबायोटिक्स शक्यतो अँटीबायोटिक्स पासून 2 तासाच्या पुढे द्यायला पाहिजे, एकत्र देऊ नये, कारण एकत्र दिले तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणून अँटीबायोटिकचा डोस घेतला, प्रतिजैविकाचा डोस घेतला की त्याच्यानंतर 2 तासाच्या पुढे आपण प्रीबायोटिक्स प्रोबायोटिक्स घेतलं तर त्याचा शरीराला लाभ होतो. प्रोबायोटिक्स हे असे असतात की उपकारक जंतू असतात, हे आपण रेग्युलर जे खातो त्याच्यामध्ये देखील उपकारक जंतू असतात, जसं की दही. हे दुधाचं दही जेव्हा बनतं तेव्हा लॅक्टोबॅसिलस नावाचे जे उपकारक जंतू आहेत ते त्या दुधाला दह्यामध्ये कन्वर्ट करतात, दह्याचा आपण ताक बनवतो, त्यामुळे ते जंतू ते असतात. त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपण इडली, डोसा, मेदूवडा यासारखे आंबवलेले पदार्थ खातो त्या आंबवलेल्या पदार्थांमध्ये देखील उपकारक जंतूंची वाढ होत असते आणि ते उपकारक जंतू आपल्या शरीरामध्ये आपला मायक्रोबायोटा किंवा मायक्रोबायोम हा परत एस्टॅब्लिश करण्याचं काम करतात. आणि अशामुळे आपण ज्या वेळेला अँटीबायोटिक घेत असतो त्या अँटीबायोटिक घेत असताना आणि अँटीबायोटिक्स घेऊन झाल्यानंतर देखील एका विशिष्ट वेळेपर्यंत आपल्याला प्री आणि प्रोबायोटिक्स घ्यावा लागतात, जेणेकरून आपल्या आतड्याचं आरोग्य हे तसंच राहील जसं आपण पहिले होतो निरोगी असताना तसंच. म्हणजेच अँटीबायोटिक्समुळे येणारे साईड इफेक्ट घालवायला देखील आपल्याला प्री आणि प्रोबायोटिक्स घ्यावे लागतात.
प्रोबायोटिक्स मध्ये आपल्याला जे जंतू आपण बघितले तर ते जंतू जिवंत स्वरूपात असतात, जे आपण खातो. काही कंपन्यांकडनं ते जिवंत स्वरूपात असलेले अँटीबायोटिक्स, प्रोबायोटिक्स सुद्धा मिळतात, किंवा पावडरच्या स्वरूपामध्ये त्याचे स्पोर्स असतात, म्हणजे ते ड्राईड असतात. परंतु ते जेव्हा आपण पाण्याबरोबर घेतो तर ते शरीरात गेल्यानंतर, आतमध्ये गेल्यानंतर आतड्यामध्ये विशिष्ट ठिकाणी ते सेटल होतात आणि त्यांची भराभर वाढ होते, मल्टिप्लाय होतात, पुनरुत्पादन होतं, त्यांचं रिप्रोडक्शन होतं, आणि त्यामुळे आपल्याला गरजेचं असलेल्या उपकारक जंतूंच्या कॉलनीज परत एस्टॅब्लिश होतात आणि अँटीबायोटिक इंड्युस डायरियापासून आपला बचाव होतो. त्याचबरोबर आतड्याचं जे आरोग्य खराब झालेलं असतं अँटीबायोटिक्समुळे, ते देखील पुन्हा आपल्याला रिएस्टॅब्लिश होतं. नुसतं प्री अँड प्रोबायोटिक्स वर होईल का, तर नाही. तर आपल्याला योग्य असा आहार देखील घ्यायला लागतो. प्रीबायोटिक्स मध्ये फायबर्स असतात, जास्तीत जास्त फायबर्स आपल्या पोटात गेले पाहिजे, की जेणेकरून त्या फायबर्सवर उपकारक जंतूंची गुजराण होते आणि ते फायबर्स खाऊन उपकारक युजफुल बॅक्टेरिया जे असतात ते पटापट वाढतात, रिप्रोड्यूस होतात आणि मोठ्या संख्येने त्यांचं तिथे परत रिएस्टॅब्लिशमेंट होते. त्यामुळे आपण खाताना जे खायचं त्याच्यामध्ये फायबर्स असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी व्हेजिटेबल्स, फ्रेश लिफी व्हेजिटेबल्स, सलाड, फळं, त्याचबरोबर पूर्ण असलेलं धान्य जे असतं, म्हणजे संपूर्ण धान्य, होल ग्रेन्स असलेलं, म्हणजे मैदा किंवा चाळलेलं पीठ नको. बऱ्याच वेळेला फास्ट फूड खाण्याची सवय असलेल्या लोकांच्या लक्षात येतं की त्यांचं पोटाचं आरोग्य खराब होतं. त्याचं मुख्य कारण असतं की ते जे खातात ते रिफाईंड फूड असतं, आणि रिफाईंड फूड मध्ये फायबर्स नसतात. तंतुमय पदार्थांची आपल्या शरीराला अतिशय आवश्यकता असते. शरीराला आवश्यकता असते म्हणण्यापेक्षा शरीरातल्या उपकारक जंतूंना त्यांची आवश्यकता असते, आणि जेणेकरून शरीरातले उपकारक जंतू वाढतात आणि त्याचबरोबर तिथे ते उपकारक जंतू जर काम करायला लागले तर आपली प्रतिकारशक्ती देखील वाढते. त्यामुळे आपण वेळच्या वेळी जेवणं, वेळच्या वेळी झोपणं आणि खाण्यामध्ये, आहारामध्ये समाविष्ट करताना चांगल्यातल्या चांगल्या पदार्थांचं, जे होममेड असेल आणि कॉम्प्लेक्स, म्हणजे आपण जे विशेष करून मिलेट्स वगैरे खातो, भाकरी खातो, ते देखील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या फायबर्समुळे उपयोग होतो. हे सगळं आपल्याला अँटीबायोटिक इंड्यूस, आपल्या अँटीबायोटिक्समुळे आतड्यांचं जे आरोग्य खराब होतं तर ते परत रिएस्टॅब्लिश होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी काय काय करायच्या आहेत, तो हा विषय आपण आजच्या दिवशी डिस्कस करतो आहोत. आणि बऱ्याच वेळेला जे लोक मनाने औषधं घेतात, काउंटरवरनं घेतात औषधं, त्याच्यामुळे देखील त्रास होतो. अजून एक काउंटरवरनं, ओव्हर द काउंटर लोक घेतात, ते म्हणजे अँटॅसिड्स घेतात. अँटॅसिड्स सुद्धा मनाने आपल्या कसेही घेणं हे देखील चांगलं नाहीये, कारण पोटामध्ये असलेली जी आम्लता असते जठरातली, ती पचनासाठी आवश्यक असते. तर ती आम्लता प्रमाणाच्याही पेक्षा जास्त दाबली तुम्ही तर त्यामुळे डायजेशनचा प्रॉब्लेम सुरू होतो, पचनाचा समस्या निर्माण होते, कारण त्या ऍसिडमध्ये आपल्याला आवश्यक असलेले काही एन्झाईम्स असतात आणि ते एन्झाईम्स सगळे त्या विशिष्ट पीएच ला काम करत असतात. म्हणून मनाने, ओव्हर द काउंटर लोकांनी, आम जनतेने मनाने अँटासिड्स घेऊ नये. त्या अँटासिड्सचा कोर्स एकदम डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्या वेळेला आणि त्या मात्रेमध्ये आणि त्या ड्युरेशन मध्ये घेतला पाहिजे. म्हणजेच ही जी अँटीबायोटिक्स, अँटासिड्स, ही जी मॉडर्न मेडिसिन, ॲलोपॅथीची औषधं आहेत, की जी दुधारी शस्त्र आहेत, त्या शस्त्रांचा योग्य वापर करण्यासाठी तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांनी त्याच्यासाठी बरीच वर्ष घालवली असतात शिकण्यामध्ये, आणि त्यांच्याकडनं योग्य मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे जर प्रिस्क्रिप्शन नुसार आपण औषधं घेतली तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता खूपच कमी असते, आणि त्याने आपले आरोग्य सुधारते, आजारी पडल्यावर लवकरात लवकर रिकव्हरी होते, आणि अँटीबायोटिक्समुळे होणारा आतड्यांचं आरोग्य जे असतं खराब झालेलं ते देखील परत पूर्वपदावर येतं, आणि आपण त्यातनं स्वतःला लवकरात लवकर बरे करून घेऊ शकतो आणि आरोग्याचा लाभ घेऊ शकतो. धन्यवाद.